वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला न दिल्याने आमरण उपोषण। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जमिनीचा कुठलाही मोबदला न देता रिलायन्स कंपनीने शेतकऱ्याच्या शेतामधून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केले आहे। नागठोणे बेनसे गावामध्ये उपोषणकर्ते योगेश मंगेश अडसुळे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांच्या शेतामधून रिलायन्स कंपनीने कुठलाही मोबदला न देता विचारपूस न करता बेकायदेशीरपणे गॅस पाईपलाईन टाकण्याचा काम मोठ्या प्रमाणात चालू केला आहे। या कंपनीला वारंवार विचार न करता प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते। शेतकरी हतबल होऊन शेवटी एकच पर्याय उरला उपोषणाचा। आमच्या जमिनी आमच्या ताब्यात द्यावा, अन्यथा आमच्या जमिनीचा जो काही मोबदला असेल तो आम्हाला द्यावा, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही। छोट्या छोट्या लहान मुलांना घेऊन उपोषणकर्ते योगेश अडसुळे यांनी उपोषणाला बसले आहेत। याची दखल प्रशासन घ्यावं व आमचा मोबदला आम्हाला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। रोल आज आपण बेनशे या गावामध्ये आहोत। रिलायन्सच्या बद्दल एक दादा उपोषणाला इथं बसलेले आहेत आणि त्यांची प्रामुख्याने काय मागणी आहे आपण त्यांच्याकडे जाऊया। दादा, काय नाव आपलं? माझी मागणी अशी आहे की माझ्या कंपनीने माझ्या जागेमध्ये जो रिलायन्सचा जो बेकायदेशीर काम सुरू केलेला आहे तो त्याने लगेच थांबवावा लगेच। यांच्या जागेमधून रिलायन्स कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि तो काम बेकायदेशीर आहे। कुठल्याही पद्धतीने त्यांना न विचारता आज रिलायन्स कंपनी त्यांच्या शेतामधून जे कामकाज केले त्या संदर्भात दादा आज उपोषणाला बसले आहेत। दादा, जर तुमच्या ह्या ज्या मागण्या जर कंपनीने जर मान्य केल्या नाही तर पुढचं तुमचं पाऊल कसं असणार? मी हे सांगते तरी आता उपोषण मी हे मागे घेणार नाही। तुम्ही उपोषण मागे घेणार नाही आहेत? त्यांना बोलायला खूप त्रास होतोय, त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही। आज ह्या उपोषणा माध्यमातून ते उपोषण करतायत की सादर त्यांची जी जमीन आहे ती जमीन त्यांना परत मिळावी, अन्यथा रिलायन्स प्रशासन जो आहे तो त्यांच्याच्या समोर येऊन चर्चा करावी, अशा पद्धतीने दादा आज उपोषणाला बसले। त्यांची मिसेस सुद्धा आहे, छोटीशी मुलगी त्यांच्याबरोबर आज उपोषणाला बसले। दादा, आज जे उपोषण तुम्ही जे करताय ते उपोषण सातत्याने जिथपर्यंत तुमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तिथपर्यंत कराल का? हो 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 हो, नक्कीच करणार। आपल्यासमोर त्यांच्या मिसेस सुद्धा। ताई, काय नाव आपलं? माझं नाव निकिता योगेश अडसुळे। ताई, तुमचे जे मिस्टर आहेत ते उपोषणाला आज बसलात आणि तुम्ही त्यांच्यासमोर आज इथं बसलात। तुमच्या ज्या मागण्या ज्या काय होत्या, दादांना बोलायला समजा त्रास थोडासा होत आहे, तर तुम्ही त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? आमच्या शेतामध्ये जो रिलायन्स कंपनीने बेकायदेशीर काम सुरू केलेला आहे तो त्यांनी त्वरित थांबवावा आणि आमच्याशी चर्चा करायला यावे। त्यांनी बेकायदेशीर काम थांबवावं आणि चर्चा करायला त्यांनी यावं असं ताईंचं सुद्धा म्हणणं आहे, दादाचं सुद्धा म्हणणं आहे। आणि त्यांची जी जमीन आहे ती त्यांना परत मिळावी। छोटी छोटी मुलं आहेत आणि आज 11/12/2024 पासून ते आमरण उपोषणाला बसलेत। प्रत्येक जिल्हा अधिकारी असेल, तालुकाचे अधिकारी असतील, यांना पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीने बेनशे नागोटणा या गावामध्ये दादा उपोषणाला बसले आहेत। मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।